नमस्कार मंडळी, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? घरात पैसा येतो पण टिकत नाही, काम सुरू होतं पण शेवटच्या टप्प्यावर अडतं. घरात विनाकारण वादविवाद होतात आणि मनात सतत अस्वस्थता जाणवते. याचं कारण कधी कधी तुमच्या नशिबात नसतं, तर ते असतं तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात. होय, वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा म्हणजे घराचा ऊर्जेचा प्रवेशद्वार. इथे जर असंतुलन असेल तर संपूर्ण घरावर त्याचा परिणाम होतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे, मुख्य दरवाजाच्या वास्तुदोष तोडफोड न करता, लाखो रुपये खर्च न करता, अगदी सोप्या उपायांनी कसा संतुलित करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही अत्यंत प्रभावी व सार्वत्रिक उपाय सांगणार आहे. मुख्य दरवाजा ऊर्जा प्रवेशाचे केंद्र. वास्तुशास्त्रानुसार घरात 5 प्रकारच्या ऊर्जांचा प्रवेश होतो: सूर्य ऊर्जा, चंद्र ऊर्जा, पृथ्वी ऊर्जा, वायू ऊर्जा आणि दैवी ऊर्जा. हा पहिला संपर्क होतो तो मुख्य दरवाजाशी. जर दरवाजा अंधारात असेल, तुटलेला असेल, त्यासमोर कचरा असेल, चपलांचा ढीग असेल, तर सकारात्मक ऊर्जा आत येण्याऐवजी परत फिरते. लक्षात ठेवा, दार म्हणजे मुख्य फक्त लाकूड नाही, तो तुमचा घराचा भाग्यद्वार आहे. पहिला म्हणजे पूर्वमुखी मुख्य दरवाजा. पूर्व दिशा म्हणजे सूर्यदेवाची दिशा. सूर्य म्हणजे मान सन्मान, आत्मविश्वास, सरकारी काम, नेतृत्व. जर समस्या असतील तर तुमचे सरकारी काम कायम अडकून राहील, वडिलांशी पटत नाही, प्रतिष्ठा कमी होते. तुम्हाला जर दोष असतील या दरवाजाचे, तर ह्या समस्या तुम्हाला जाणवतील. त्यावरचे उपाय बघूया आपण सविस्तर. दरवाजावर तांब्याचा सूर्य लावा. रविवारी त्याला गंध अक्षदा लावा. दररोज सकाळी स्वच्छ पाणी दरवाजासमोर शिंपडा. दारासमोर तुटकी बादली, झाडू ठेवू नका. फिक्कट पिवळा किंवा क्रीम रंग दरवाजाला वापरा. सकाळी दरवाजा काही मिनिटे पूर्ण उघडा ठेवा. त्याचे फळ तुम्हाला काय मिळेल तर घरात तुमच्या तेज वाढत राहील, तुमचा आत्मविश्वास वाढत राहील, तुमचे सरकारी व प्रशासकीय कामात गती येईल, वडिलांशी चांगले पटेल, पितृसुख लाभेल तुम्हाला. दुसरा मुद्दा म्हणजे पश्चिममुखी मुख्य दरवाजा. पश्चिम दिशा शनीशी संबंधित आहे. ही दिशा मेहनत, संयम आणि कर्माशी जोडलेली आहे. हा जर वास्तुदोष असेल तुम्हाला दरवाजाचा, तर तुम्हाला ह्या समस्या जाणवतील. खूप मेहनत, पण तुम्हाला खूप परिश्रमानंतर सुद्धा फळ मात्र खूप कमी मिळणार. तुमची कामे सतत लांबत राहणार, मानसिक थकवा जाणवत राहणार. आता यावरचा उपाय काय तर लोखंडी घोड्याची नाल दरवाजाच्या उघड्या भागावर लावा. शनिवारच्या दिवशी तिळाच्या तेलाचा छोटा दिवा दरवाजाच्या बाहेर लावा. पिवळा किंवा उबदार प्रकाश ठेवा, म्हणजे त्या पद्धतीचा बल्ब तुम्ही तिथं लावा. दरवाजासमोर जळ कपाट, गॅस सिलेंडर वगैरे ठेवू नका. दरवाजाच्या वरती साधं शुभ तोरण लावा. त्यामुळे तुम्हाला फळ काय मिळतील? तुमची अडकलेली कामे पुन्हा मार्गी लागतील, स्थैर्य वाढेल, आर्थिक प्रवाह तुमचा सुधारेल, मानसिक थकवा जाणवणार नाही. तिसरा म्हणजे दक्षिणमुखी मुख्य दरवाजा. दक्षिण दिशा मंगळाशी संबंधित आहे. ही दिशा शक्तीची आहे, पण असंतुलित असल्यास वाद निर्माण होतात. हा दरवाजाचा दोष असेल तर तुम्हाला खालील समस्या जाणवतील. घरात वारंवार वाद, भांडणं प्रचंड प्रमाणात होणार. कोणतेही कारण असू द्या, दररोज भांडणं. आरोग्य समस्या जाणवणार तुम्हाला. तणाव निर्माण होणार विनाकारण. उपाय काय तर दरवाजाजवळ हिरवी झाडे लावा. लाल किंवा मरून रंगाचा छोटा शुभ चिन्ह लावा. शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक सारखं. दरवाजावर धातूचा त्रिशूल लावू शकता. प्रवेश करताना जागा अंधारात ठेवू नका. मंगळवारी धूप दाखवा दरवाजाला. त्यामुळे फळ काय मिळेल? नकारात्मकता कमी होईल, घरातील वादविवाद, भांडणे घटतील, घरात स्थैर्य निर्माण होईल, विनाकारण तणाव आणि आरोग्य समस्या जाणवणार नाहीत. चौथा म्हणजे उत्तरामुखी मुख्य दरवाजा. उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे. ही दिशा धन, संधी, व्यवसाय, वाढ दर्शवते. पण या दरवाजाचे जर वास्तुदोष असतील तर घरात पैसाच टिकणार नाही. अचानक काहीतरी खर्च येतील आणि पैसा संपून जाईल. व्यवसायात चढ उतार सतत जाणवतील. आता यावरचे उपाय बघूया. दरवाजावर स्वस्तिक काढा. कुंकवाने काढले तर खूप छान. तुळस किंवा मनी प्लांट घराच्या जवळपास लावा. तुटलेली पायपुसणी बदलून नवीन ठेवा. दरवाजाला कपडे अडकून ठेवू नका. बुधवारच्या दिवशी दरवाजाला हळदी कुंकू लावा.
यामुळे फळ काय मिळेल तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल, पैसा टिकेल, नवीन संधी मिळतील पैसे मिळवायच्या आणि व्यवसायात वाढ होईल, वृद्धी होईल. काही महत्त्वाचे नियम बघूया आपण. दरवाजावर ओले कपडे टांगू नका, दरवाजापाशी चपलाचा ढीग लावू नका, कचरा, मोडकी खुर्ची, झाडू ठेवू नका, दरवाजाची बेल बंद पडलेली ठेवू नका, ती कायम चालू असावी. रोज पाणी किंवा गंगाजल दरवाजावर शिंपडा. प्रवेशद्वाराजवळ नेहमी प्रकाश ठेवा, सुंदर पायपुसणी ठेवा, तुटलेले नेमप्लेट त्वरित बदला. दरवाजा कर्कश आवाज करत असेल तर तेल लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील गृहिणीने सकाळी अगदी पहाटे लवकर उठल्या रात्री भरून ठेवलेल्या तांब्याच्या भांड्यातील पाणी दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडायचे. आंघोळ केली असली तरी चालेल, नसली केली तरी चालेल, पण उठल्या ते पाणी पहाटे दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडायचे. त्यामुळे काय होते, रात्रभर जे तुमचे पितृलोक दरवाजापाशी तुमच्या उभे असतात त्यांना ते पाणी मिळते आणि ते तृप्त होऊन निघून जातात तुम्हाला आशीर्वाद देऊन. हाही तुमच्या दरवाजाचा एक चांगला फायदा आहे, तो तुम्ही जरूर करून घ्या. लक्षात ठेवा, ऊर्जा अडथळ्यांना आवडत नाही. अतिरिक्त प्रभावी उपाय तुम्हाला सांगायचे म्हणजे दरवाजावर ओम किंवा शुभलाभ लिहा, कुंकवाने लिहा. सणासुदीला तोरण बदला, आंब्याच्या पाण्याचं तोरण लावा तुम्ही. आठवड्यातून एखादा सुगंधी धूप दाखवा. प्रवेशद्वाराजवळ आरसा लावू नका, ऊर्जा माघारी परत जाते. दरवाजा आतल्या बाजूला उघडणारा असावा, बाहेरच्या बाजूला नको. घर बदलण्याची कधीही गरज नाही, तोडफोड करण्याची गरज नाही. फक्त मुख्य दरवाजाची ऊर्जा संतुलित करा. घराची प्रगती दारापासूनच सुरू होते. जर तुम्हाला तुमच्या घराच्या दिशेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर कमेंटमध्ये तशी विनंती करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वास्तू, ज्योतिष आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी व्यंकटेश ज्योतिष चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय वास्तुदेव.